दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। मोबाईलचा अतिवापर एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतला आहे। कानातील इयरफोन्समुळे ट्रेनचा आवाज न आल्याने सुसाट ट्रेनच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे। पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना माकणी गावातील वैष्णवी रावल वय वर्ष 16 या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। वैष्णवीने कानात इयरफोन्स घातल्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस येत असल्याचे तिच्या लक्षात आले नाही। ती इयत्ता 10वी मध्ये शिकत होती। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। या घटनेची माहिती नागरिकांना मिळताच रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात माकणे ग्रामस्थांनी गर्दी केली होती। पूर्व पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ पादचारी पूल नसल्याने विद्यार्थिनीचा जीव गेल्याचे आरोप माकणे ग्रामस्थांनी केले। यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील येण्या जाण्यासाठी रेल्वे फाटकात पादचारी पूल बांधावा यासाठी माकणे ग्रामस्थ आक्रमक झाले होते। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पालघर। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।